इयत्ता चौथीच्या वर्गामध्ये शिक्षक इतिहासाच्या तासाला अफजल खानाचा वध हा धडा शिकवत असतात. हे शिकवत असताना शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कसा मारला, त्याचा कोथळा कसा बाहेर काढला, वाघनख्यांचा वापर कसा केला हे शिकवत असतात. हे शिकवत असताना हा धडा शिकून झाल्यानंतर त्या वर्गात एक मुस्लिम मुलगा असतो. त्या मुस्लिम मुलाला त्या वर्गातील इतर मुलं अफजल खान या नावाने चिडवायला लागतात. चिडवायला लागल्यानंतर त्या मुलाला खूप त्रास होतो की आपण मुस्लिम आहे म्हणून फक्त अफजल खान चिडवलं जाते. आणि मग शिवाजी महाराज नेमके कोण होते, तर शिवाजी महाराजांना जाणून घेण्याचा प्रवास त्या चौथीच्या मुलाचा सुरू होतो. मग येईल ते पुस्तक, येईल तो शिक्षक, त्यांच्याकडून ते सर्व नॉलेज घ्यायला लागतो. शिवाजी महाराजांचे विचार, त्यांची शिकवण, त्यांचं ते कसे मोठे होत गेले, स्वराज्य कसं स्थापन केलं गेलं, हे सगळं तो जाणून घ्यायला लागतो. आणि मग एक मुस्लिम मुलाच्या मनात शिवाजी महाराजांची जी जागा तयार होती, तो सगळा प्रवास दाखवणारा एक सिनेमा, त्या सिनेमाचं नाव होतं खालिद का शिवाजी. तो सिनेमा सेन्सर झाला. इफी, अजंठा एलोरा आणि कान्समध्ये महाराष्ट्रातून गेलेल्या 3 मराठी सिनेमांमध्ये तो सिनेमा एक होता. जो महाराष्ट्राला जो सिनेमा स्वतःचं भूषण वाटत होता, तो सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला. सज्ज झाल्यानंतर त्या सिनेमाचे थिएटर, डिस्ट्रीब्युटर सगळं फिक्स होतं आणि टीजर आल्यानंतर तो सिनेमा खूप मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला. त्याला ट्रोल केलं गेलं. जी लोक म्हणत होती मराठी सिनेमा मोठा झाला पाहिजे, जगला पाहिजे, ती लोक त्या सिनेमाला ट्रोल करायला लागले. ट्रोल ह्याच्यावरून केलं की खालिद का शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आणि 2 डायलॉग होते सिनेमात, त्यावरून हा सिनेमा कुठल्या तरी वेगळ्याच विचारसरणीचा आहे, ह्यांना हिंदुत्वाच्या विरोधातला आहे असं समजून त्या सिनेमाला ट्रोल केलं गेलं. तो सिनेमा थांबवला गेला आणि तो रिसेन्सरला परत पाठवला गेला. रिसेन्सर होऊन तो सिनेमा आला आणि त्या सिनेमाचं नाव झालं खालिद के शिवाजी. 2 डायलॉग डब केले गेले आणि एवढाच फरक केला. पण 8 ते 10 महिने, 1 वर्ष त्या दिग्दर्शकाचं, त्या निर्मात्याचं त्यामध्ये व्हायला गेलं. दिल्लीपर्यंतच्या वाऱ्या त्यांना कराव्या लागल्या. यामध्ये त्या दिग्दर्शकानं जे स्वतःचं होते नव्हती ती सर्व जी संपत्ती होती त्या सिनेमामध्ये लावली होती. तो दिग्दर्शक कोण होता, तर तो दिग्दर्शक खिसा नावाची एक शॉर्ट फिल्म, एक लघुपट ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, ते दिग्दर्शक राज प्रीतम मोरे ह्यांनी त्यांचा पहिला फीचर सिनेमा, पूर्ण लांबीचा सिनेमा म्हणजे खालिद का शिवाजी. ह्या सिनेमाला वादाच्या भोवऱ्यात अडकवल्यानंतर आज तो सिनेमा पुन्हा ॲपल TV या प्लॅटफॉर्मवरती रिलीज झालेला आहे. तुम्ही जाऊन तो सिनेमा नक्की पहा. तुम्हाला लक्षात येईल खालिद के शिवाजी आणि खालिद का शिवाजी यात काय फरक आहे आणि काय गोष्ट आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा पद्धतीने जर आपल्या लोकांचं दाबलं तर किती अवघड आहे. म्हणजे खूप सुंदर, सोज्वळ आणि सुंदर अशी फिल्म आहे, जी मी तर म्हणेल की मोस्ट ऑफ द टाइम हिंदुत्वाच्या फेवरमधलीच फिल्म आहे. तरी पण फक्त त्या पोस्टरवरून ती फिल्म जज केली, त्या टायटलवरून ती फिल्म जज केली आणि त्या सिनेमाला मागे ढकलण्यात आलं. तर हा सिनेमा पुन्हा आलाय, नक्की पहा. राज प्रीतम मोरे ह्यांना तुम्ही मी म्हणेल की त्यांना मेसेजेस करा, त्यांना सांगा हा सिनेमा कसा वाटला. वाईट वाटू द्या, चांगलं वाटू द्या, पण सिनेमा बघा. बघितल्यानंतर स्वतःचं मत द्या. या सिनेमाच्या प्रत्येक फ्रेमच्या मागे मी होतो. हा सिनेमा किती प्रामाणिकपणे बनवलाय हे मला माहिती आहे, कारण या सिनेमाचा मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मी काम केलेलं आहे. आणि मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलंय म्हणून बोलणार नाही, परंतु एक ऑडियन्स म्हणून, एक सिनेमा जे म्हणू आपण की ज्याला सिनेमा थोडाफार कळतो, या हिशोबाने मी बोलत आहे की सिनेमा बघा अगोदर, देन त्याला जज करा. आणि नक्की हा सिनेमा ॲपल TV या प्लॅटफॉर्मला जाऊन बघा. थँक्यू.